नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फेब्रुवारी महिन्यात येतो व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे गुलाब. बऱ्याच जणांनी लग्न समारंभ आणि व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने गुलाबाची लागवड पण केली आहे आणि आता वेळ आली आहे त्याच्या काढणीची. पण ही काढणी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी पण घ्यावी लागते बरं का. नाहीतर गुलाब लवकर सुकून जाऊ शकतात किंवा खराब होतात. मग काय काळजी घ्यायची जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. बाजारपेठ आपल्या शेताच्या किती अंतर दूर आहे त्यानुसार गुलाबाची काढणी करायची आहे. जवळच्या बाजारपेठेसाठी फुलं किंचित उमलू लागल्यावर म्हणजेच 1-2 पाकळ्या उमलत असताना करायची आहे. आणि जर बाजारपेठ लांबची असेल तर कळी घट्ट असलेल्या अवस्थेत पण ती कळी नंतर उमलू शकेल अशा अवस्थेत असताना तिची काढणी करायची आहे. साधारणतः फुलांची काढणी सूर्योदयापूर्वी करायची आहे आणि काढणीसाठी चांगली धारदार कात्री वापरायची आहे आणि कापताना जास्तीत जास्त लांब दांडा मिळेल अशा प्रकारे गुलाबाची काढणी करायची आहे. आता हे काढलेले गुलाब पाणी असलेल्या बादलीत ठेवायचे. गुलाबाचे दांडे पाण्यात राहतील इतकं पाणी बादलीत असायला पाहिजे आणि हे जे काढलेले गुलाब आहेत त्यांच्या दांड्यांना खालून पुन्हा 2 सेंटीमीटर अंतरावर कट घ्यायचा आहे आणि देठावरचे जास्तीची पानं आणि काटे काढून घ्यायचे आणि यासाठी यंत्र पण बाजारात आलेली आहेत. आता पानं का काढायची तर देठावरची पानं काढली की फुलाचं आयुष्य वाढतं, कारण पानांद्वारे फुलातलं पाण्याचं बाष्पीभवन होत असतं आणि तेच यामुळे थांबून जातं. त्यामुळे फूल जास्त दिवस टिकतं. पानं काढण्याबरोबर फुलांचं आयुष्य वाढवण्यासाठी आणखी एक प्रक्रिया कामी येते, ती म्हणजे फुलांना थंड हवामानात ठेवणं. फुलं जर लगेच बाजारपेठेत पाठवायची नसतील तर त्यांना शीतगृहामध्ये 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमानाला 6 ते 12 तास ठेवायचं. काढलेल्या म्हणजेच हार्वेस्ट केलेल्या कट फ्लॉवर्सवर ब्रोटायटिस हा रोग आढळतो. याच्या नियंत्रणासाठी आपण काढणीच्या पूर्वी किंवा नंतर रोगनाशक फवारायचे आणि शीतकरणात फुलांवर पाणी गोठणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यानंतर येतो महत्त्वाचा भाग, तो म्हणजे प्रतवारीचा. कोणत्याही फळ, फूल आणि भाजीपाल्यांमध्ये प्रतवारी तशी फारशी महत्त्वाची असते, कारण त्याचा थेट परिणाम विक्रीवर होतो. फुलांची प्रतवारी करताना रंग, आकार, जात, उमलण्याची अवस्था आणि दांड्याच्या लांबीनुसार करायची असते. प्रतवारी करताना पानं गडद हिरवी आणि निरोगी असावी लागतात, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे येणारा पिवळटपणा नसावा. तसंच रसायनांचा अंश त्याच्यावर नसावा. रसायनांमुळे किंवा कोळी किंवा भुरींमुळे फुलाला इजा झालेली नसावी. प्रतवारी करताना फुलं फार उमललेली किंवा अगदीच घट्ट किंवा बिलकुल न उमललेली नसावी. माना पडलेली नसावीत. फुलकिड्यांची किंवा नोट्रायटिसची इजा झालेली नसावीत. प्रतवारी झाली त्यानंतर येतो गड्डी बांधण्याचा टप्पा. प्रतवारी केलेल्या फुलदांड्यांच्या 20-20च्या संख्येत रबराने सैलसर जुड्या बांधायच्या. या कळ्या 2 प्लायच्या मऊ कोरुगेटेड पांढऱ्या किंवा खाकी रंगाच्या कागदात बांधायच्यात. हा गुंडाळलेला कागद गड्डींच्या वर किमान 2 ते 3 सेंटीमीटर असला पाहिजे, कारण त्यामुळे कळ्यांचे काटे आणि खोक्यात चिकटल्यामुळे होणारं नुकसान टाळता येतं. अशा या गड्डी बांधण्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे फुलांना वर खाली स्तरावर गड्डीत बांधायचं आणि दुसरा म्हणजे एकसारख्या स्तरावर कळ्या येतील अशा पद्धतीने बांधणं. गड्ड्या 5 प्लायच्या खोक्यात अशा प्रकारे ठेवायच्यात की कळ्यांची तोंड परस्पर विरोधी म्हणजेच खोक्याच्या कडांकडे तोंड करून ठेवायच्यात आणि या सगळ्या बांधलेल्या गड्ड्या रांगेत आणि रुंदीच्या बरोबरीने ठेवायच्या. तर दुसरा थर हा त्याच्या बरोबर उलट गड्डा ठेवून रचायचा. हे सगळे गड्डे पॅकिंगच्या खोक्यात ठेवले जातात. या पॅकिंगच्या खोक्याचा आकार फुलांच्या संख्येवर आणि दांडीच्या लांबीवर अवलंबून असतो आणि त्या खोक्यावर लेबल लावलं जातं. पॅकिंग झाल्यानंतर येतो शेवटचा भाग, तो म्हणजे वाहतुकीचा. दुसऱ्या बाजारपेठेमध्ये फुलं पाठवायची असतील तर त्यांना पुन्हा 6 तास 2 अंश सेल्सिअस तापमानात साठवावं लागतं. सहसा फुलांची वाहतूक शीत यंत्रणा असलेल्या ट्रकमधून केली जाते, तेव्हा खोक्यांना असलेल्या छिद्रांमधून थंड हवा खेळती राहते आणि फुलं ताजीतवानी राहतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.